जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की, भारत माता की। मगाची घोषणा ऐकली, फार बरं वाटलं. कांद्याले भाव नाही, आणि ही सुरुवात जेव्हा तुम्ही कसमादे पट्ट्यामध्ये करता तर ही फार महत्वाची गोष्ट. काय भाव किती कांद्याला आज? परत घोषणा एकदा द्या, जय श्रीराम, भारत माता की. आता कांद्याला भाव किती झाला? माझ्या भावांनो, ही महत्वाची गोष्ट आहे. कुणाच्याही भावना नाही. देश तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. देव तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. पण देवाच्या नावाने घोषणा देऊन माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे, ही आधी लक्षात घ्या. कई साल पहले कांग्रेस ने धर्म के आधार पर बजट के आवंटन को हरी झंडी दिखा दी थी। जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की, भारत माता की। आप कल्पना कर सकते हैं कि बजट का इस प्रकार से टुकड़े करना ये कितना खतरनाक विचार है। और आप जानते हैं, कांग्रेस के लिए माइनॉरिटी सिर्फ एक ही है, उसका अपना प्रिय वोट बैंक। मगाची घोषणा ऐकली, फार बरं वाटलं. कांद्याले भाव नाही, आणि ही सुरुवात जेव्हा तुम्ही कसमादे पट्ट्यामध्ये करता तर ही फार महत्वाची गोष्ट. काय भाव किती कांद्याला आज? 700 का 1100? 800? मग सगळ्यांनी मिळून आता एक घोषणा द्या. भाव किती आहे? 1100 रुपये भाव आहे ना. आता सगळ्यांनी मिळून घोषणा द्या, जय श्रीराम. देव आपला पण आहे, कोणाची मक्तेदारी नाहीये. द्या घोषणा, जय श्रीराम, भारत माता की. आता कांद्याला भाव किती झाला? परत घोषणा एकदा द्या, जय श्रीराम, भारत माता की. आता कांद्याला भाव किती झाला? माझ्या भावांनो, ही महत्वाची गोष्ट आहे. कुणाच्याही भावना नाही. देश तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. देव तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. पण देवाच्या नावाने घोषणा देऊन माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे, ही आधी लक्षात घ्या. काल पिंपळगाव बसवंतला सभा झाली. पिंपळगाव बसवंतला माननीय पंतप्रधानांची सभा झाली, आणि माननीय पंतप्रधान जेव्हा येऊन विचारत होते आदरणीय पवार साहेबांनी काय केलं, त्या पंतप्रधानांना बाजार समितीच्या कमानीवरचं नाव आधी झाकावं लागलं. कारण ज्यांनी हे उभं केलंय, ज्यांनी केवळ ही इमारत नाही, ज्यांनी केवळ बाजार समिती नाही, ज्यांनी केवळ कमान नाही, ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं केलंय, त्यांच्या मातीत येऊन प्रश्न विचारताना कदाचित माननीय पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न पडला असेल. आणि म्हणून कमानीवरचं नाव झाकावं लागलं. पण जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या, अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल, शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं पवार साहेबांचं नाव कसं झाकणार?